हॅलो एव्हरीवन, मी सदाशिव मोरे. आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आजचे आपले लेक्चर आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्सचे. यात आपण आता चॅप्टर घेणार आहोत मटेरियल सायन्सवर. तर आपले कोर्सचे आउटकम आहेत आज टाईप्स ऑफ मेटल्स अँड प्रॉपर्टीज. बाकीचा पार्ट आपण नंतर कव्हर करू येणाऱ्या लेक्चर्समध्ये. ओके. मटेरियल सायन्स हा आपला इंजिनिअरिंगच्या ह्याच्यातला सगळ्यात मेन इम्पॉर्टंट असा एक सब्जेक्ट आहे मटेरियल सायन्स. कारण की मटेरियल सायन्सवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. म्हणजे कुठलं मटेरियल आहे, त्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज काय आहेत किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, याच्यानुसार आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. तर चला सुरुवात करूया. तरी पहिल्या ह्या नोट्समध्ये इंजिनिअरिंग मटेरियल्सचं एक क्लासिफिकेशन दिलं आहे, म्हणजे एक वर्गीकरण दिलं आहे. तर म्हणजे कुठल्या प्रकारचे धातू म्हणा, अधातू म्हणा, प्लास्टिक्स म्हणा, सिरॅमिक्स म्हणा किंवा कॉम्पोजिट्स म्हणा, असे वेगवेगळे प्रकारचे आपण मटेरियल्स यूज करतो. त्याचं एक डिटेल क्लासिफिकेशन आहे, मी ते सांगतो, एक एक व्यवस्थित एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. तर इंजिनिअरिंग मटेरियल्सला मेनली 4 पार्टमध्ये बायफर्गेट केलेलं आहे. तर त्यातला सगळ्यात पहिला पार्ट जो आपल्या सिलेबसला आहे तो म्हणजे मेटल आहे. मेटल म्हणजे काय, तर धातू. तर धातू म्हणजे ज्यांच्या काहीतरी एक विशिष्ट अशा प्रॉपर्टीज असतात. त्यातली सगळ्यात मेन प्रॉपर्टी असते जसे चुंबकत्व असतं किंवा विद्युत वाहून नेण्याची क्षमता असते. असे धातूचे काहीतरी गुणधर्म असतात. ते येणारे गुणधर्म आपण पुढच्या ह्याच्यात पाहू येणाऱ्या लेक्चरमध्ये. सगळ्यात आधी मेटल्सचं पण परत बायफर्गेशन केलेलं आहे. एक फेरस मेटल, दुसरं नॉन फेरस मेटल आणि एक ॲमॉर्फस. तर फेरस मेटल म्हणजे काय? फेरस मेटल म्हणजे काय ते सांगतो. हे बघा फेरस. तर फेरस म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये लोखंड किंवा आयन हे एक मूळ तत्व म्हणून काम करतं. म्हणजे लोखंडाला केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये डिनोट करतात एफीने, म्हणजे फेरस नाही. फेरस म्हणजे काय, तर लोखंड. बरोबर. तर फेरस म्हणजे काय, तर लोखंड. ज्याच्यामध्ये लोखंड हा मूळ तत्व म्हणून काम करतो त्याला म्हणतो आपण फेरस मेटल्स. बरोबर. मग फेरस मेटलमध्ये काय काय येतात, तर स्टील्स येतात, स्टेनलेस स्टील येतात, टूल स्टील येतं, एक डाय स्टील येतं, नंतर कास्ट आयर्न येतं. बरोबर. नंतर येतात ॲमॉर्फस. ॲमॉर्फस म्हणजे काय, की जे अतिशय बारीक चुराच्या रूपामध्ये असतात त्यांना म्हणतात ॲमॉर्फस. बारीक चुराच्या स्वरूपात जे असतात त्यांना म्हणतात ॲमॉर्फस. बरोबर. आणि नॉन फेरस म्हणजे काय, की ज्यांच्यात फेरस म्हणजे लोखंड नाही त्यांना म्हणतात नॉन फेरस. बरोबर. तर नॉन फेरसमध्ये काय येतात मग, ॲल्युमिनियम येतो, कॉपर येतो, टायटॅनियम येतो, नंतर टंगस्टन येतं आणि अजून बरेचसे येतात. बरोबर. नंतरचा मेन पार्ट इंजिनिअरिंगमधला सगळ्यात मोस्टली यूज केला जाणारा पार्ट येतो प्लास्टिक्सचा. प्लास्टिक्समध्ये एक पार्ट येतो थर्मोप्लास्टिक्स, दुसरा येतो थर्मोसेट्स आणि नंतर येतो इलास्टोमर्स. तर थर्मोप्लास्टिक्स म्हणजे काय ते सांगतो आधी. थर्मोप्लास्टिक म्हणजे असं प्लास्टिक की ज्याला उष्णता दिली असता ते काय होतं रे, सॉफ्ट होतं. काय होतं, सॉफ्ट होतं. त्याला म्हणतात थर्मोप्लास्टिक्स. आणि मग थर्मोप्लास्टिक्समध्ये परत कुठले येतात पार्ट्स, ॲक्रेलिक्स येतं, ABS येतं, नायलॉन येतं, पॉलिथायलिन येतं, PVC येतं. हे झाले थर्मोप्लास्टिक्सचे. आता थर्मोसेट्स म्हणजे काय, असं प्लास्टिक ज्याला जर हीट दिली तर ते सॉफ्ट होत नाही, त्याला म्हणतात थर्मोसेटिंग प्लास्टिक. बरोबर. थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये कुठलं येतात, की इपॉक्सीज येतात, फेनोलिक्स येतात, पॉलिमाइड्स येतात, असे बरेचसे येतात. आणि इलास्टोमर्समध्ये काय येतात मग, रबर्स येतात, सिलिकॉन्स येतात, पॉलियुरेथिन्स येतात. बरोबर. नंतरचा पार्ट आहे सिरॅमिक्स म्हणजे काय, सिरॅमिक्सचा बराचसा यूज आता जे लेथ मशीन नाही, CNC मशीन असतात ना, त्यांचे जे टूल्स असतात त्यांना इन्सर्ट म्हणतात. त्या इन्सर्ट्सचा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सिरॅमिक्सचा यूज केला जातो. मग सिरॅमिक्समध्ये कुठले येतात, की ऑक्साईड्स येतात, नायट्राइड्स येतात, कार्बाइड्स येतात, ग्लास सिरॅमिक्स येतात, ग्राफाइट्स येतात आणि डायमंड येतात. बरोबर.
आणि कंपोजिट्स म्हणजे काय रे, की एकापेक्षा अधिक पदार्थ मिळवून जेव्हा एक एक पदार्थ तयार केला जातो त्यांना कॉम्पोजिट म्हणतात. म्हणजे कंपोजिटमध्ये काय केलं जातं, असे वेगवेगळ्या पदार्थांचे काय केलं जातं, लेअरिंग केलेलं राहते. अशी काय केलेली राहते, लेयर्स बनवलेले राहतात आणि त्यांना म्हणतात कॉम्पोजिट्स. मग कॉम्पोजिट्समध्ये काय काय येतात, रिएनफोर्स येतात, प्लास्टिक्स येतात, मेटामॅट्रिक्स येतात, सिरॅमिक मॅट्रिक्स येतात. मॅट्रिक्स म्हणजे काय रे, तर एक अशी जाळी तयार केलेली असते पदार्थांची एक अशी जाळी तयार केली असते, त्याला म्हणतात मॅट्रिक्स. बरोबर. हे झालं डिटेल क्लासिफिकेशन. इंजिनिअरिंगमध्ये जेवढ्याही मटेरियल्सचा यूज केला जातो. मटेरियल्स म्हणजे काय, तर वेगवेगळे धातू, अधातू, त्यांना म्हणतात मटेरियल्स. बरोबर. आता प्रत्येक मटेरियल्सच्या काहीतरी प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज म्हणजे काय रे, गुणधर्म. तर कुठल्या कुठल्या गुणधर्म असतात, एक फिजिकल गुणधर्म असतो, एक मेकॅनिकल असतो, एक इलेक्ट्रिकल, एक केमिकल आणि एक थर्मल. बरोबर. ह्यातलं फिजिकल म्हणजे काय, की जे बाहेरून पदार्थाची अवस्था बघितल्यावर आपल्याला कळून जातं, त्यांना म्हणतात फिजिकल प्रॉपर्टीज. बरोबर. नंतर येतात मेकॅनिकल म्हणजे काय, की काहीतरी आपल्याला त्याच्यावर फोर्स लावावा लागतो अथवा प्रेशर लावावा लागतो किंवा त्याला हीट द्यावी लागते. म्हणजे अशा मेकॅनिकल रिलेटेड गोष्टींचा वापर करून आपल्याला त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज समजतात. कारण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज म्हणजे करंट वाहून नेण्याची क्षमता, परत त्याचा करंटला निर्माण होणारा रेझिस्टन्स, या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज राहतात. तर केमिकल म्हणजे काय, तर केमिकल प्रॉपर्टीज कुठल्या असतात, की एखादं पर्टिक्युलर मेटल आहे ते कोणासोबत रिॲक्ट होतं किंवा त्याची मेल्टिंग पॉईंट काय आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, किंवा त्याची रॅन्सिडिटी काय आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींवर केमिकल प्रॉपर्टीज. आणि थर्मल प्रॉपर्टीज म्हणजे काय, की हीट वाहून नेण्याची क्षमता त्याची काय आहे, या झाल्या थर्मल प्रॉपर्टीज. बरोबर. आपल्या सिलेबसला फिजिकल प्रॉपर्टीज आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज या दोनच प्रॉपर्टीज आहेत. मग सगळ्यात आधी आपण बघूया फिजिकल प्रॉपर्टीज. ह्या ज्या दिलेल्या आहेत तिथे, या आहेत सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजमधल्या सगळ्यात पहिली प्रॉपर्टी येते डेन्सिटी, नंतर येते मेल्टिंग पॉईंट, नंतर येते स्पेसिफिक हीट, नंतर येते थर्मल एक्सपान्शन आणि नंतर येते थर्मल कंडक्टिव्हिटी. बरोबर. आता ते बघून घेऊ आधी. हे बघा, इथे मराठीमध्ये दिलेलं आहे, मागच्या PPTजमध्ये इंग्लिशमध्ये. फिजिकल प्रॉपर्टीज येतात, मेकॅनिकल येतात आणि केमिकल येतात. ओके. तर सगळ्यात पहिले फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, की प्रत्येक धातूला स्वतःचं काय असतं रे, स्वतःचं एक काय असतं, वजन असतं. बरोबर. आणि प्रत्येक धातूचे वजन हे इतरांच्या वजनापेक्षा काय असतं रे, भिन्न असतं. हा झाला पहिला गुणधर्म. आता दुसरा गुणधर्म, प्रत्येक धातूचा रंग काय असतो रे, वेगळा असतो. बरोबर. आणि या रंगावरून आपल्याला त्या धातूचा प्रकार काय करता येतो रे, ओळखता येतो. बरोबर. नंतर प्रत्येक धातूचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय रे, विलयबिंदू म्हणजे काय रे ते सांगतो आधी. आता समजा एक पदार्थ आहे, त्या पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर तो काय होईल रे, वितळायला काय होईल रे, सुरुवात होते. म्हणजे काय होतं रे, त्याचे जे अणू राहतात ते त्यांच्या परमनंट पोझिशनपासून काय होतं रे, डिस्प्लेस व्हायला सुरुवात करतात. याला काय म्हणतात रे, मेल्टिंग म्हणतात. बरोबर. उदाहरणार्थ मेन धातू नाही आहे, पण गोष्ट लक्षात ठेवायची, लोखंड धातू आहे, लोखंड वितळतं. बरोबर. आणि आता चौथा गुणधर्म, की प्रत्येक धातू हा काय रे, उष्णता किंवा विद्युत यांचा काय असतो रे, वाहक असतो. बरोबर. आणि या गुणधर्माला काय म्हणतात रे, कंडक्टिव्हिटी म्हणतात. बरोबर. नंतर चुंबकीयता म्हणजे काय रे, मॅग्नेटिझम. हा काय रे, त्यांचा एक काय रे, गुणधर्म असतो. आणि तो काय असतो रे, प्रत्येक धातू परत वेगळा असतो रे, भिन्न असू शकतो. म्हणजे काय, की जे फेरसवाले काय रे, मेटल्स आहेत, त्यांना काय रे, चुंबकत्व काय राहील, लागू राहील. का बरं रे, कारण की फेरस मेटल म्हणजे काय आहे, त्यांच्यामध्ये लोखंड हे काय आहे, मूळ घटक आहे. तर ज्यांच्यामध्ये लोखंड हा मूळ घटक आहे ते त्यांच्यामध्ये चुंबकत्व काय राहील. बरोबर. आणि जे नॉन फेरस आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये लोखंड
हा मूळ तत्व म्हणून नाही आहे. तर ते काय रे, त्यांच्यामध्ये चुंबकीयता राहील का? त्यांच्यामध्ये चुंबकीयता राहणार नाही. बरोबर. हे झाले आपले फिजिकल प्रॉपर्टीज. म्हणजे काय? भौतिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म म्हणजे काय? की पदार्थाच्या बाहेरून बघितल्यावरूनच आपल्याला कळून जायला पाहिजे की याच्यात कुठले गुणधर्म आहेत आणि कुठले गुणधर्म नाहीत. त्यांना म्हणतात फिजिकल प्रॉपर्टीज. आता नेक्स्टमध्ये काय? मेकॅनिकल प्रॉपर्टीज. हे आपल्या सिलेबसला नाही, रासायनिक गुणधर्म. मेकॅनिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय? की त्या अशा प्रॉपर्टीज ज्या पदार्थावर मेकॅनिकल गोष्टींचा अवलंब केल्यावर दिसून येतात ठळकपणे. जसं मेकॅनिकल गोष्टी कुठल्या झाल्या? हीट झालं, प्रेशर झाला, फोर्स झाला, व्हायब्रेशन झाला, एनर्जी झाला. या गोष्टींचा प्रभावामुळे त्या पदार्थाच्या जे गुणधर्म आहेत ते आपल्याला ठळकपणे काय येतात? ते दिसून येतात. यांना म्हणतो आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज. ओके. मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये सगळ्यात आधी मी ते इंग्लिशमधलं सांगून देतो. ते कंटेंट चांगल्यापैकी वाटलं मला. त्या सांगून देतो आधी. समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि तसं मराठी पण दिलेलंच आहे मी पुढे. ओके. तर सगळ्यात आधी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय रे? की गुणधर्म. मेटल्स म्हणजे काय? धातूंचे गुणधर्म काय राहतात? तर ही सगळ्यात मेन लाईन आहे की 112 जे एलिमेंट्स आहेत. 112 एलिमेंट्स म्हणजे काय? की 10वीला आपण पिरियॉडिक टेबल शिकलेलं असणार. पिरियॉडिक टेबल असतो. त्या पिरियॉडिक टेबलमध्ये वेगवेगळे धातू, अधातू यांचं एक वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एकूण 112 एलिमेंट्स आहेत. आणि या 112 एलिमेंट्समध्ये 84 काय आहेत रे? मेटल्स आहेत. मेटल्स म्हणजे काय? धातू आहेत. आणि बाकीचे काय आहेत रे? मग नॉन मेटल्स आहेत. ओके. तर मेटल्स. आता सगळ्यात आधी काय असतं रे? मेटलच्या प्रॉपर्टीज काय असतात? हे वेगवेगळे असतात. बरोबर. जसे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या, मेकॅनिकल प्रॉपर्टीज झाल्या. तर आपण एक इंजिनिअरिंग फील्डचे स्टुडंट म्हणून आपण काय बघू शकतो की या वेगवेगळ्या मेकॅनिकल प्रॉपर्टीजचा आपल्याला एक पर्टिक्युलर स्टडी केला पाहिजे. ह्या पर्टिक्युलर स्टडीमध्ये सगळ्यात मेन प्रॉपर्टीज येते की हार्डनेस म्हणजे काय? तर हार्डनेस म्हणजे काय रे? की ॲबिलिटी ऑफ द मेटल टू रेजिस्ट वियर ऑर ॲब्रेशन. आता वियर म्हणजे काय ते सांगतो. वियर म्हणजे काय रे? एखाद्या धातूवर जर मी एखाद्या गोष्टीने जर मी आघात केला, समजा हातोडी म्हणा अथवा कशाने तरी आघात केला, तर त्या आघातात केल्यामुळे होणारं जे झीज आहे अथवा वियर आहे, वियरला झीज म्हणतात, जी वियर आहे किंवा झीज आहे, हे सहन करण्याची क्षमता त्या पदार्थामध्ये पाहिजे. यालाच म्हणतात हार्डनेस. मी पुन्हा सांगतो एका शॉर्टकटमध्ये. पदार्थाची झीज अथवा वियर झेलण्याच्या क्षमतेला काय म्हणतात रे? हार्डनेस म्हणतात. उदाहरणार्थ काय रे? टंगस्टन काय रे? एक हार्डेस्ट मेटल आहे. म्हणजे काय रे? की टंगस्टनचा वापर आपण कुठे करतो? टंगस्टनचा वापर जे मोठे मोठे मशीन्स असतात ज्यांच्यामध्ये आपल्याला हाय लेवलची इफिशियन्सी लागणार असते, त्यांच्यामध्ये टंगस्टनचे टूल्स यूज केले जातात. बरोबर. आणि पोटॅशियम हा काय रे? एक सॉफ्टेस्ट मेटल आहे. सॉफ्टेस्ट म्हणजे काय रे? सोडियम हा एवढा सॉफ्ट आहे की त्याला आपण चाकूने सुद्धा कापू शकतो. तुम्ही 10वीला असताना एक प्रयोग केलेला असेल की सोडियमला हे रॉकेलमध्ये ठेवून जातात, कारण की तो रॉकेलच्या बाहेर आणताच फ्लेमेबल असतो. फ्लेमेबल म्हणजे काय? तो आग पकडून घेतो. तो असतो आपला सोडियम आणि पोटॅशियम. बरोबर. नंतर आता काय? नेक्स्ट प्रॉपर्टी म्हणजे काय? डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय रे? तन्यता. तर डक्टिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ द मेटल टू बी स्ट्रेच इनटू अ थिन वायर विदाउट ब्रेकिंग. म्हणजे काय रे? की एखाद्या मेटलला आपण एका बारीक वायरमध्ये परिवर्तित करू शकतो, पण ते परिवर्तन करण्यामध्ये ती वायर ब्रेक नको व्हायला. म्हणजे काय रे? ती वायर तुटायला नको. म्हणजे एखादा धातूचा तुकडा आहे, त्याच्या दोघं साईडला जर आपण बल लावलं तर काय होईल रे? एका थिन बारीक वायरमध्ये हा काय होईल रे? परावर्तित होईल. याच प्रॉपर्टीला काय म्हणतात रे? डक्टिलिटी म्हणतात. म्हणजे काय म्हणतात? तन्यता म्हणतात. उदाहरणार्थ काय झालं? गोल्ड म्हणजे काय? सोनं, चांदी, प्लॅटिनियम
हे काय रे, एका बारीक वायरमध्ये आपण त्यांना परावर्तित करू शकतो, याला म्हणतात डक्टिलिटी. बरोबर. नंतरची प्रॉपर्टी काय आहे की एक मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे काय रे, एक धातू आहे, ह्या धातूवर हातोडीच्या किंवा एखादा फोर्सच्या मदतीने मी याला हॅमरिंग करून मी याला बारीक पत्र्यामध्ये काय करू शकतो रे, कन्वर्ट करू शकतो, याला म्हणतात मॅलेबिलिटी. इंग्लिशमध्ये कसं काय म्हणतात, the property by virtue of which metal can be hammered into shapes without cracking or rolled into thin sheets. म्हणजे काय रे, एखाद्या धातूला मी एका थिन म्हणजे काय, बारीक पत्रामध्ये कन्वर्ट करू शकतो हॅमरिंग करून किंवा रोल्सच्या मदतीने दाबून. पण मेन अट काय असते की ह्या पत्र्यामध्ये क्रॅक्स म्हणजे काय रे, तडे जायला नको, याला म्हणतात मॅलेबिलिटी. म्हणजे ही पण एक काय झाली, प्रॉपर्टी झाली. बरोबर. नेक्स्ट आता टफनेस. टफनेस म्हणजे काय रे, की एक अशी प्रॉपर्टी की ज्या प्रॉपर्टीच्या मदतीने धातू काय करतो रे, शॉक्स आणि व्हायब्रेशन्स काय करतो, तो व्हायब्रेशन्स काय करतो, डॅम्प करतो. डॅम्प म्हणजे काय करतो, तो झेलतो त्या व्हायब्रेशन्सला. आता समजा ही एक स्प्रिंग आहे, स्प्रिंगची टफनेस काय राहते रे, जास्त राहते. का, त्याच्यामुळे काय होतं, ह्या आपल्या गाडीच्या स्प्रिंगमुळे काय होतं, जे व्हायब्रेशन्स राहतात ते काय होतात रे, ॲब्झॉर्ब होऊन जातात, यालाच म्हणता मग टफनेस. बरोबर. म्हणजे गोल्ड झालं, सिल्वर झालं, हे काय येतं, टफ मेटल्स आहेत. तसेच बरेचसे अजून आपल्या गाडीमध्ये यूज केले जातात ते मटेरियल्स आहेत. नंतर येतं ब्रिटलनेस. ब्रिटलनेस म्हणजे एक अशी प्रॉपर्टी आहे की जिच्यामुळे त्या पदार्थाचं परमनंट डिफॉर्मेशन नाही होत. परमनंट डिफॉर्मेशन म्हणजे काय रे, की एखादा पदार्थ आहे, मी याच्यावर जर बल लावलं तर तो त्याचा आकार कायमस्वरूपी काय करतो रे, बदलून घेतो, याला काय म्हणतात, परमनंट डिफॉर्मेशन. पण आता जर समजा हा काचचा तुकडा आहे आणि ह्या काचच्या तुकड्यावर जर मी बल लावलं तर तो त्याचा आकार बदलेल का, त्याचा आकार बदलणार नाही. म्हणजे त्याचा काय होऊन जाईल, डायरेक्ट काय होऊन जाईल रे, चुरा तयार होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हा हा ग्लास काय आहे, ब्रिटल आहे. ब्रिटल म्हणजे ही काय झाली, एक प्रकारची प्रॉपर्टी झाली. नंतर जी प्रॉपर्टी येते टेनॅसिटी. टेनॅसिटी म्हणजे काय, की ही अशी एक प्रॉपर्टी आहे जिच्या मदतीने आपण त्या धातूंचं काय करू शकतो रे, वजन मोजू शकतो. कशाच्या मदतीने, एका छोट्याशा वायरच्या मदतीने. हे बघा इथे दिलेलं आहे, एका छोट्याशा वायरच्या मदतीने. नंतर येते टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय रे, की एखाद्या पदार्थाची ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता लोड झेलण्याची. पण कुठल्या अवस्थेत, टेन्साईल म्हणजे काय, ताणलेल्या अवस्थेत म्हणजे काय, हे बल काय आहेत रे, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. म्हणजे ह्या पदार्थावर काय बसतोय, ताण बसतोय. आणि या ताण बसलेल्या स्थितीमध्ये त्या पदार्थाची ते लोड कॅरी करण्याची क्षमता, याला काय म्हणतात रे, टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतात. पुढे मराठीमध्ये पण आहे, पण हे कंटेंट मला जरा चांगलं वाटलं म्हणून हे देतो तुम्हाला आधी. नंतर येते वेल्डेबिलिटी. वेल्डेबिलिटी म्हणजे काय रे, की अशी प्रॉपर्टी ज्या प्रॉपर्टीच्या मदतीने आपण दोन धातूच्या प्लेट्स एकमेकांना काय करू शकतो रे, वेल्ड करू शकतो, याला काय म्हणतात रे, वेल्डेबिलिटी. मशीनॅबिलिटी म्हणजे काय, की त्या धातूंची अशी प्रॉपर्टी म्हणजे काय, गुणधर्म, जिच्या मदतीने आपण त्या पर्टिक्युलर मेटलला मशीनिंग करू शकतो म्हणजे काय, त्याला आपण आपल्याला जो डिझायर्ड म्हणजे काय, आपल्याला जो आपल्या मनासारखा जो आकार लागणार आहे तो आकार आपण काय करू शकतो, देऊ शकतो, याला म्हणतात मशीनॅबिलिटी. नंतर काय, कास्टिंग म्हणजे काय रे, कास्टिंग ही एक अशी प्रोसेस आहे की जिच्या मदतीने आपण धातूला आधी वितळवतो आणि त्याला एका पर्टिक्युलर शेपच्या साच्यामध्ये टाकून एक पर्टिक्युलर आकार देतो, याला म्हणतात कास्टिंग. आणि त्या असं कास्टिंग करता येणाऱ्या धातूंच्या प्रॉपर्टीला काय म्हणतात, कास्टिंगची प्रॉपर्टी म्हणतात. बरोबर. नंतर येते फोर्जिंग म्हणजे काय रे, की एखाद्या धातूला एका विशिष्ट टेम्परेचरपर्यंत आपण काय करतो, आधी गरम करतो आणि नंतर त्याला हॅमरिंग म्हणजे काय,
एका हॅमरच्या मदतीने ठोकून ठोकून आपण त्याला एक विशिष्ट आपल्याला जो आकार लागणार आहे तो देतो, याला म्हणतात फोर्जिंग. नंतर येतं एक्सट्रुजन. एक्सट्रुजन म्हणजे काय, आपण एखाद्या पदार्थाला एका विशिष्ट डाय म्हणजे काय रे, एक साचा मधून काय करतो रे, पास करतो आणि त्याला एक विशिष्ट आकार देतो आणि यालाच म्हणतात एक्सट्रुजनची प्रोसेस. बरोबर. नंतर आहे ब्रेझिंग. ब्रेझिंग म्हणजे काय, जे ब्रेस टूल राहतं, ब्रेस टूलच्या मदतीने आपण काय करतो रे, यांना ब्रेझिंग करू शकतो. आणि नंतर सोल्डरिंगचं पण तसंच आहे. एक एक्सटर्नली आपण एक वायर देतो, वायर फॅड करतो मेटल्सला आणि त्याच्या मदतीने सोल्डरिंग करू शकतो. या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज झाल्या. आणि याच्या सगळ्यात मेन गोष्ट होती की ब्रेझिंग ही 400 डिग्री सेल्सिअसच्या अबव असलेल्या मेटलसाठी यूज करतात आणि सोल्डरिंग ही 400 डिग्री सेल्सिअसच्या खालती मेल्टिंग पॉईंट असलेल्या मेटलसाठी यूज करतात. बरोबर. आता मराठीमध्ये एक्सप्लेन करून देतो मी व्यवस्थित एकदा. मेकॅनिकल प्रॉपर्टीज हे बघा, हार्डनेस किंवा कठीणपणा, की म्हणजे काय, की एका धातूने दुसऱ्या धातूवर चरे पाडताना ते न उमटण्यासाठी धातूकडून जो विरोध केला जातो त्या गुणधर्माला काय म्हणतात रे, कठीणपणा म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ काय रे, की समजा हा एक धातूचा तुकडा आहे आणि मी ह्या धातूच्या तुकड्याने जर मी एक हा दुसरा धातूचा तुकडा याच्यावर मी असे ओरबडे पाडायला जर मी सुरुवात केली तर हे ओरबडे या धातूवर पडणार नाहीत. यालाच साध्या शब्दात काय म्हणतात रे, हार्डनेस म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ इथे दिलं आहे की कटिंग टूल्समध्ये हार्डनेस हा गुणधर्म आवश्यक असतो. का बरं रे, कारण की समजा की आपण हे एक मेटल आहे, ह्या मेटलच्या मदतीने या मेटलला आपल्याला विशिष्ट आकार द्यायचा या दुसऱ्या मेटलच्या मदतीने. हे समजा हे एक कटर आहे, या कटरच्या मदतीने आपल्याला याला काय द्यायचा, एक विशिष्ट आकार द्यायचा आहे. आणि समजा जर मी हे कटर आणि यांच्यामध्ये जर मी कॉन्टॅक्ट आणला आणि जर कटर जर कमी हार्डनेसवालं असेल तर हे कटर काय होऊन जाईल रे, लवकर खराब होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ह्या मेटलपेक्षा हे कटरची हार्डनेस काय पाहिजे, आपल्याला जास्त पाहिजे. याच्यासाठीच मग ही प्रॉपर्टी दिली आहे. नंतर हाय स्पीड स्टील झालं, हाय कार्बन स्टील झालं, म्हणजे हे सगळे वेगवेगळे टूल्स राहतात यांच्या मदतीने आपण दुसऱ्या धातूंना काय करू शकतो रे, आकार देऊ शकतो. नंतर येतो सॉफ्टनेस. सॉफ्टनेस म्हणजे काय रे, की एका धातूने दुसरा धातू काय करता येतो, कापता येतो. म्हणजे तो काय झाला, तो जो धातू कापला गेला तो काय झाला, मृदू झाला किंवा सॉफ्ट झाला. बरोबर. नंतर ब्रिटलनेस म्हणजे काय रे, की एखाद्या वस्तूवर दुसऱ्या वस्तूने आघात केला असता ती वस्तू उंचावरून खाली फेकली असता ती वस्तू आघात सहन न करता त्याचे तुकडे होऊन जातात. म्हणजे काय रे, की आता हा एक काचेचा तुकडा आहे, मी याच्यावर जर बल लावला तर हा काय होईल रे, डायरेक्ट चुरा होऊन जाईल याचा. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा काय झाला, ब्रिटल आहे, म्हणजे काय, ठिसूळ आहे. तसंच जसा एक खडू आहे, खडूवर जर मी बल लावला तर खडू काय होतो रे, बारीक चुरा होऊन जातो. याचा अर्थ खडू काय झाला रे, ब्रिटल. तर काय आहे, तर तंतुभवनशीलता म्हणजे काय रे, डक्टिलिटी, याला तन्यता पण म्हणतात. नंतर म्हणजे काय, की एका धातूच्या तुकड्यावर जर मी बल लावला तर मी त्याला एका बारीक वायरच्या स्वरूपात त्याला काय करू शकतो रे, परावर्तित करू शकतो. याचा अर्थ काय झाला, त्या धातूमध्ये काय रे, तंतुभवनशीलता आहे, म्हणजे काय, डक्टिलिटी. या गुणधर्मावरून आपण काय करतो मग, तांबे, ॲल्युमिनियम, माइल्ड स्टील, गोल्ड, कॉपर यांच्यापासून काय करतो रे, वायर निर्माण करतो. बरोबर. नंतर काय रे, प्रसरणशीलता. प्रसरणशीलता म्हणजे काय, एखाद्या धातूवर दाब जर दिला मी, एखाद्या धातूवर जर मी दाब दिला तर तो काय होतो रे, बारीक पत्राच्या स्वरूपात काय होतो रे, कन्वर्ट होतो, म्हणजे बदलला जातो. याला काय म्हणतात रे, मग प्रसरणशीलता म्हणतात. उदाहरणार्थ काय रे, ॲल्युमिनियम झालं, शिसे झालं, हे काय आहेत, प्रसरणशीलतावाले मेटल्स आहेत. बरोबर. नंतर येते प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे काय रे, की एखाद्या पदार्थाला जर मी बल लावलं तर तो एक विशिष्ट आकार काय करतो रे, कायमस्वरूपीचा ग्राह्य करतो. कायमस्वरूपी हा शब्द खूप मेन आहे. कायमस्वरूपीचा काय करतो रे, ग्राह्य करतो. ह्या प्रॉपर्टीला काय म्हणतात रे, प्लास्टिसिटी म्हणतात. इथे दिलं आहे, म्हणजे इथे काय दिलं आहे, आणि
धातूवर फोर्जिंग मगाशी सांगितलं मी, एखाद्या धातूला विशिष्ट तापमानापर्यंत तापून आपल्याला लागणारा विशिष्ट आकार आपण काय त्या धातूला देतो, याला म्हणतात फोर्जिंग. मग प्लास्टिसिटीमध्ये काय करतात की एखाद्या धातूला आपण फोर्जिंग करून किंवा त्याला बडवून म्हणजे काय, त्याला हॅमरिंग करून काय केला जातो, एक विशिष्ट आकार दिला जातो. उदाहरणार्थ काय, शिसय किंवा स्टील. बरोबर. नेक्स्ट टेनासिटी म्हणजे काय रे, वस्तूवर भार लावून ताणली असता जास्तीत जास्त ताण सहन करून सुद्धा वस्तू तुटत नाही किंवा फाटत नाही, या गुणधर्माला काय म्हणतात रे, चिवटपणा म्हणतात. म्हणजे काय, हा मेटल आणि ह्या मेटलवर जर मी एका साईडने फोर्स लावला आणि एका साईडने काय करून ठेवलं रे, फिक्स करून ठेवलं, तर जास्तीत जास्त ताण सहन करण्याची जी क्षमता आहे या धातूची, याला काय म्हणतात रे, टेनॅसिटी म्हणतात. बरोबर. नंतर येते टफनेस म्हणजे काय रे, की वस्तूवर आघात करून तो न तुटता सर्व ऊर्जा काय करतो रे, सामावून घेतो. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे, समजा हे एक लाकूड आहे, लाकडाचा हा काय एक ठोकळा आहे, आणि याच्यावर जर मी कुऱ्हाडीच्या मदतीने मी जर आघात केला, तर तो काय करतो रे, सुरुवातीला सगळीच्या सगळी ऊर्जा काय करतो रे, त्याच्यात सामावून घेतो. परंतु एक लिमिट नंतर जेव्हा ऊर्जा जास्त होऊन जाते, तर त्याला काय होतात रे, तडे पडायला सुरुवात होता. म्हणजे काय झालं की सुरुवातीच्या काळात याच्या लाकडामध्ये काय होते रे, टणकपणा होता, पण नंतर हळूहळू कमी होत नंतर काय झालं, त्याला तडे पडले. बरोबर. नंतर आता येते स्थितिस्थापकत्व. म्हणजे काय रे, इलास्टिसिटी. म्हणजे काय रे, की एखाद्या धातूवर जर मी बल लावलं ह्या दिशेला आणि त्याला इथे फिक्स करून ठेवलं, तर तो काय होतो रे, त्याच्या लांबीत काय होतं रे, बदल होतो. म्हणजे लांबी काय होते रे, त्याची वाढते. याला काय म्हणतात रे, इलास्टिसिटी. म्हणजे उदाहरणार्थ काय झालं, रबर झालं किंवा आपले स्प्रिंग झाले. स्प्रिंगला जर मी या साईडने जर असं बल लावलं, तर काय होतं रे, स्प्रिंग काय होते रे, ताणली जाते. म्हणजे काय झालं, स्प्रिंगमध्ये काय होती, इलास्टिसिटी. बरोबर. नंतर आता हे वेगवेगळे मेटल्स दिलेले आहेत, यांच्या काहीतरी विशिष्ट प्रॉपर्टीज आहेत, हे बघून घेऊया आधी. तर दिलेला आयन म्हणजे काय रे, लोखंडाचा कलर काय असतो, ग्रेइश. म्हणजे काय, एक तपकिरी रंगाचा असतो थोडासा जवळपास. नंतर याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे 7.86. म्हणजे 7.86 म्हणजे काय झालं, जास्त आहे याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. म्हणजे मेटल काय आपला जड आहे, हेवी आहे लोखंड. बरोबर. याचा मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे आपल्याला 1530 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंट दिला आहे 2450 डिग्री सेल्सिअस. नंतर याची हार्डनेस दिलेली आहे की हा हार्ड आहे. याची कंडक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला फेअर म्हणजे काय, की एक मॉडरेट आहे, जवळपास मध्यम अवस्थेत आहे. नंतर याची मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी दिली आहे की हो, मॅलेबल आहे आणि डक्टाईल पण आहे. मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं मी, तन्यता. बरोबर. आणि याच्यात काय रे, एक स्पेशल प्रॉपर्टी काय आहे की हा मॅग्नेटिक म्हणजे काय रे, की चुंबकत्व आहे याच्यात. बरोबर. आता मग काय रे, याचे उपयोग काय झाला आहे की हेवी मशिनरी म्हणजे मोठे मशीन्स झाले. नंतर ॲग्रिकल्चर म्हणजे काय, शेती कामातले साहित्य झालं, पाईप झाले, किंवा जहाज बांधण्याचे काम जिथे केले जाते तिथे झालं. ब्रिज म्हणजे काय, की जिथे पूल निर्माण किंवा सिव्हिल कन्स्ट्रक्शनचे कामं होतात तिथे झालं. बरोबर. नंतर फायर गेट्स नंतर चेन्स झाले, खिळे झाले, नंतर हुक झाले. बरोबर. नंतर 2 नंबरला काय आहे तरी कॉपरचं बाहेरचा कलर कसा असतो रे, थोडासा रेडिश असतो थोडासा. तो काय एक हेवी मेटल आहे. त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे 1089 डिग्री सेल्सिअस आहे आणि बॉइलिंग पॉईंट काय आहे 2350 डिग्री सेल्सिअस. आणि हा काय रे, कॉपर काय आहे, सॉफ्ट आहे. बरोबर. नंतर याची कंडक्टिव्हिटी काय रे, खूप जास्त आहे. बरोबर. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, की उष्णता अथवा विद्युत वाहून नेण्याची क्षमता. नंतर याची मॅलेबिलिटी काय रे, की हायली मेलेबल आहे. हो, मेलेबल, कारण की आपण तांब्याचे तार यूज करतो इलेक्ट्रिशियन किंवा वायरिंगच्या कामासाठी. बरोबर. म्हणजे तो काय आहे, वायरमध्ये इझिली कन्वर्ट होऊन जातो. आणि काय रे, टफ आहे, म्हणजे टफनेस जास्त आहे. आणि रेजिस्टंट टू करोजन म्हणजे काय रे, त्याला गंज लागत नाही. करोजन म्हणजे काय, गंज. आणि रेजिस्टंट म्हणजे काय, गंज विरोधी. बरोबर. आणि नंतर याचा उपयोग काय रे, की इलेक्ट्रिकलच्या वायर झाल्या, केबल झाल्या. नंतर जे आपले भांडे आहेत, आपल्या घरामध्ये जे तांब्याचे भांडे असतात, हिटिंग युटेन्सिल म्हणतात त्यांना. द पॅन्स झाले, तर कॉईन्स म्हणजे काय, शिक्के बनवण्यासाठी.
जुन्या काळात तांब्याचे शिक्के राहायचे. नंतर ऑर्नामेंट्स म्हणजे काय दागिने झाले. नंतर इलेक्ट्रोप्लेटिंग, एक इलेक्ट्रोप्लेटिंग एक प्रोसेस आहे. नंतर एक इलेक्ट्रो लॅपिंग आहे, बरोबर. नंतर येतो ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा रंग काय आहे रे, एक ब्लूइश व्हाईट आहे, बरोबर. हा काय रे, एक लाईट मेटल आहे, म्हणजे याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय रे, कमी आहे. याचा मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे आपल्याला, बॉइलिंग पॉईंट पण दिलेला आहे. नंतर याची हार्डनेस काय रे, की हा एवढा हार्ड नाही आहे, बरोबर. आणि याची कंडक्टिव्हिटी दिलेली आहे की गुड आहे, मॅलिएबल आहे, डक्टाईल आहे. नंतर टफ आहे, हाय टेन्साईल स्ट्रेंथ आणि रिफ्लेक्टर ऑफ लाईट. म्हणजे काय रे, की ॲल्युमिनियमची जर मी ठेवली आणि याच्यावर जर मी प्रकाशाचा झोत जर मी दिला, म्हणजे इकडून जर मी लाईट दिला, तर काय होईल रे, तो लाईट काय होईल रे, इथून रिफ्लेक्ट होईल, म्हणजे काय होईल रे, परावर्तित होईल. याला म्हणतात रिफ्लेक्टर ऑफ द लाईट, बरोबर. म्हणजे याचा उपयोग कुठं जर केला जातो, मग इलेक्ट्रिक वायर्स झाल्या, केबल झाल्या, ट्रान्समिशन लाईन्स झाल्या, नंतर एअरक्राफ्ट म्हणजे विमान झालं, नंतर युटेन्सिल्स म्हणजे भांडे, बरोबर. नंतर क्रोमियम आहे, क्रोमियम पण तेच केस आहे, सिल्वरी व्हाईट कलरचा असतो, हेवी मेटल असतं, व्हेरी हार्ड आणि ब्रिटल असतो हा. याची कंडक्टिव्हिटी फेअर आहे, म्हणजे जवळपास मॉडरेट आहे, म्हणजे मध्यम आहे. नंतर हा मॅलिएबल आहे. नंतर टफ आणि हाय पॉलिश म्हणजे काय रे, चकाकी, एक चकाकी असते या क्रोमियमला, बरोबर. आणि करोजन रेजिस्ट म्हणजे गंज विरोधी आहे, बरोबर. याचा काय उपयोग कुठं केला जातो, क्रोम प्लेटिंग. प्लेटिंग म्हणजे काय रे, की एखाद्या मूळ जो धातू आहे, त्या मूळ धातूवर आपण दुसऱ्या धातूचा काय करतो रे, थर चढवतो. याला काय म्हणतात रे, प्लेटिंग म्हणतात, बरोबर. जर तसं निकेलचं पण आहे. बाकीचं तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला कळेल. बाकीचे एवढे सिलेबसला डिटेल्स नाही आहेत, हे बघून घ्या. नंतर टीन आहे, लीडचं पण. लीडची सगळ्यात मेन प्रॉपर्टी काय आहे, की हा सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट असतो. याचा उपयोग काय कुठे केला जातो, पेपर मार्किंग करण्यासाठी किंवा नाईफच्या फिंगर नेलला स्ट्रेचिंग बाय फिंगर नेल केला जातो. नंतर लीडचे पाईप्स राहतात, केबल्स राहतात, कवरिंग मेकिंग बुलेट्स राहतात, लीडचे चेंबर राहतात, वेगवेगळ्या गोष्टी भरपूर आहे. बाकीच्या तुमच्या सिलेबसला नाही आहे, पण हे तुमच्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी मी देऊन ठेवलं आहे, ओके. बाकीचा पुढचा पार्ट जो आहे, जो फेरस मेटल, नॉन फेरस मेटल किंवा वेगवेगळं प्रॉपर्टी, हे खूप मोठं युनिट आहे. म्हणून याला लेक्चर, एक लेक्चरमध्ये व्यवस्थित प्रॉपरली समजून तुम्हाला सांगून देईल मी, ओके. थँक्यू.